नांदेड जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। अर्धापूर तालुक्यातील पारडीमक्ता येथे एका शेतातील आखाड्याला भीषण आग लागल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। या आगीत मुक्या जनावरांचा देखील होरपळून मृत्यू झाला आहे। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात असलेल्या पारडीमक्ता शिवारात ही भीषण आग लागली। उमेश नवनाथराव पतंगे यांच्या शेतातील आखाड्याला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या आगीत सुमारे 20 शेळ्या, कुक्कुटपालनातील कोंबड्या तसेच शेतातील साहित्य व अवजारे जळून खाक झाली आहेत। आग लागल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग एवढी भीषण होती की आटोक्यात आणणे शक्य झाले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। दरम्यान अर्धापूर येथील अग्निशामक दलाच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात आली। या घटनेत शेतकरी उमेश नवनाथराव पतंगे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। घटनेचा तात्काळ पंचनामा करून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे। लागलेली आहे आणि आमचे मामा आणि वाघमारे गडी इथं होते दोघं जण, मात्र कशामुळे लागली काय नाही याचं कारण अजून आम्हाला समजलं नाही। या आगीमध्ये काय काय नुकसान झालेले? 20 शेळ्या होत्या आणि आपलं एक घरगुती छोटंसं पोल्ट्री फार्म होतं। त्याच्यामध्ये पोल्ट्री पंपाचं साहित्य आणि आपले शेतीचे साहित्य 100 किलो आणि मोठ्या कोंबड्या 50 होत्या। बोरचे पैप होते, प्लास्टिकच्या छड्या आणि पेट्रोल पंप होता। अंदाजित नुकसान किती झालं असेल? 3.5 ते 4 लाख रुपये अंदाजे नुकसान झालेले आहे आमचे। आग विझवण्यासाठी कुणी कुणी मदत केलेली? आपले अर्धापूरचे सहकार्य सगळे मंडळी आणि गावातले खूप जण होते उपस्थित। त्याच्या माध्यमातून जेवढं काय आखाड्यामध्ये होतं, झोपडीमध्ये होतं, त्याच्यातील काही शिल्लक राहिलेले आहे? काहीच शिल्लक राहिलेलं नाही। आणि एकूण दोन्ही साईडने केळी आहेत, केळीचे बी नुकसान भरपूर झालेले आहे। अंदाजा केळीचं नुकसान किती झालं असेल? 500 ते 600 झाडं झाले, दोन्हीकून 300-300 झाडं नुकसान झालेली। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।